मंडळी, या वीकेंडला काय प्लॅन आहे? जर काही प्लॅन ठरलेला नसेल तर शिनिरिन योकू नक्की ट्राय करा। आता तुम्ही म्हणाल हा काय अजब प्रकार आहे? तर सांगतो। शिनिरिन योकू हा एक जपानी शब्द आहे। याचा अर्थ आहे वनस्नान। सध्या धावपळीच्या आयुष्यामध्ये मानसिक शांती, शारीरिक आरोग्यासाठी अनेक जण नवीन मार्ग शोधत असतात। यासाठी लोक वीकेंडला फिरायला जातात। मात्र यामध्ये खिशाला चांगलीच कात्री लागते आणि प्रत्येक आठवड्याला या सगळ्या ट्रॅफिकमुळे हे जमेलच असं पण नाही। मात्र पैसे खर्च न करता शांतता आणि समाधान मिळवण्याचा फॉरेस्ट बाथिंग हा एक सोपा आणि अतिशय साधा मार्ग आहे। जपानमध्ये शिनिरिन योकू यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं, यामध्ये झाडझुडपं पाहणं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं, पानांची सळसळ अनुभवणं, मातीचा सुगंध घेणं आणि शांतपणे निसर्गात फिरणं याचा समावेश असतो। यामध्ये आपला मोबाईल आणि डिजिटल साधनांपासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवला जातो। वनस्नान हे शहरी जीवनातील ताणतणाव कमी करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणारं हे नैसर्गिक माध्यम आहे। चला आता शिनिरिन योकूचे फायदे काय ते आपण बघूया। या फॉरेस्ट बाथिंगमुळे तणाव निर्माण करणाऱ्या कोर्टिसोल या हार्मोनची पातळी कमी होते। जंगलातील शांतता आणि हिरवळ मनाला शांत करते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य आपल्या जवळपास पण फिरकत नाही। झाडं फायटोनसाइट्स नावाचं रसायन हवेमध्ये सोडतात, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतं, ज्यामुळे गंभीर आजार आणि व्हायरल इन्फेक्शनची लढण्यास मदत होते। निसर्गामध्ये वेळ घालवल्यामुळे मन ताजतवानं होतं, ज्यामुळे आपली एकाग्रता आणि क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढते। तर फॉरेस्ट बाथिंग हे डिजिटल स्क्रीनिंगमुळे होणारा मानसिक थकवा आहे तो सुद्धा कमी करतं, ज्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते। तर फॉरेस्ट बाथिंगसाठी तुमच्या जवळच्या पार्क, जंगल किंवा अगदी हिरव्यागार परिसरामध्ये जा आणि फोन सायलेंट मोडवर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या। निसर्गाचा सौंदर्य अनुभवा आणि येत्या आठवड्यासाठी स्वतःला पुन्हा एकदा चार्ज करा।